मढी यात्रेमध्ये मुस्लिम बांधव व्यवसाय करू शकणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं मढी ग्रामसभेच्या ठरावाला स्थगिती दिली आहे। मुकद्दर वजीरभाई पठाण यांनी मढी ग्रामसभेच्या ठरावाविरोधात याचिका दाखल केली होती। मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना मढी यात्रेत व्यापार करण्यास जागा देणार नसल्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला होता। ठरावाला स्थगिती मिळाल्यानं मुस्लिम व्यापारी मढी यात्रेदरम्यान व्यवसाय करू शकणार आहेत। या संदर्भात मढी ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे नजर आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडून। संतोष, मढीच्या ग्रामस्थांची नेमकी काय भूमिका असू शकते, या सगळ्या संदर्भात काही संकेत पोहोचतायत का? निश्चितच लागवे मॅडम, आपण पाहू शकतो की गेल्या काही दिवसांपासून मढीची यात्रा आहे ती नेहमी चर्चेत राहिली आहे। या संदर्भात मढी ग्रामस्थांनी जो निर्णय घेतला होता की मुस्लिम व्यापाऱ्यांना मढी यात्रेत व्यापार करण्यासाठी की जागा देणार नसल्याचा, त्याच्या संदर्भात जे मुस्लिम व्यापारी आहेत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर काल उशिरा याच्यावर सुनावणी झाली आहे आणि न्यायालयाने याला स्थगिती दिली आहे। मात्र या सर्व घडामोडी जर पाहता मध्यंतरी मंत्री नितेश राणे हे देखील या मढी गावात त्यांची एक सभा झाली होती आणि त्यांनी देखील या सभेमध्ये जी नियमाने ग्रामसभा होईल ती फायनल राहील असं देखील त्यांनी म्हणलं होतं। मात्र आता औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायालयाने जो आता आदेश दिलेला आहे त्या संदर्भात आता मढी ग्रामस्थ काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लागू मॅडम, अगदी आपण पाहतोय मढीतील ग्रामस्थांच्या ग्रामसभेच्या निर्णयाला आता महत्त्व अधिक आहे। या सगळ्या संदर्भात आता काय निर्णय घेतला जातो हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।